हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी दुपारच्या सुमारास शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची जोड बसवणा चौकातून जल्लोषात मिरवणूक संपन्न झाली। हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश माळी, उत्सव अध्यक्ष संदेश चित्तली यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढून शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर नानासाहेब काळे, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे, सोलापूर मराठा क्रांती समन्वयक रामभैया जाधव यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांची आरती पार पडली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आव्हानाप्रमाणे प्रतिष्ठानने विना डीजे मिरवणूक काढून समाजासमोर आदर्श निर्माण केला। हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानच्या 500 कार्यकर्त्यांनी परिधान केलेला भगवा नेहरू शर्ट, पांढरी पॅन्ट हा पोशाख सर्वांचाच लक्षवेधी ठरला। शिस्तबद्धतेप्रमाणे आणि पारंपरिक वाद्यांवर कार्यकर्त्यांनी लेझिमचे बहारदार डाव सादर केले। ढोल ताशा, हलगी, सनई या वाद्यांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता। छत्रपती शिवरायांच्या आदर्श शिकवणीप्रमाणेच हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठान कार्यरत आहे। त्यांच्या प्रेरणादायी विचारानुसार देशाची वाटचाल सुरू आहे, असं गौरवास्पद उद्गार हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश माळी यांनी काढले। गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, ध्वजा। सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आपली हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठान जे लेझिम आपण आयोजन केलेलं होतं आणि शिवजयंती आपली थाटामाटात साजरी झालेली आहे। या लेझिम मिरवणुकीत दिनेश माळी, परमेश्वर कलशेट्टी, राम इंगळे, नागेश घोरपडे, श्रीशैल अनागुंदी, रेवन कोळी, सोमनाथ स्वामी, सागर कलशेट्टी, सागर मदगिरी, राहुल निमाले, विकास हिरेमठ यांच्यासह हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते। या मिरवणुकीचं सर्वांनीच कौतुक केलं।